काही करून आजच्या आज धनाजीरावांचा माझा फोन व्हायला पाहिजे. पण माझा एक नातेवाईक आहे झेडपीत, त्याला भेटतो ना गावातला समज सांगतो. आणि तुमची सर्टिफिकेट्स पाहता मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की हा जॉब मी तुम्हाला नाही देऊ शकत. बऱ्याचदा सर्टिफिकेट जे काही सांगतात तितकंच ते नसतं. तू म्हणाली होतीस की शार्दूलच्या ऍक्सिडेंटला बरीच वर्ष झाली आहेत, मग तुमचं लग्न कधी झालं? स्वतःच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करायचं सोडून दुसऱ्याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तिला नोकरी करण्याची काय गरज आहे? तू तुझे प्रयत्न सोडू नकोस, नोकरी मिळेल. सर बोलवलं? हां, किती वाजता फोन करणार होते ते? 8 वाजता. 9 वाजत आले, अजून फोन आला नाही त्यांचा. आत्ता रात्री 8 वाजता करणार होते का उद्या सकाळी 8 वाजता? म्हणजे नाही म्हणजे AM PM असं काही सविस्तर बोलणं झालं होतं का? नाही, काही आठवत नाही. मूर्खा तुम्ही, आठवत नाही म्हणजे? एकदा 8 वाजता फोन करतो म्हटल्यानंतर आत्ता रात्रीचे 8 का उद्या सकाळी 8 एवढं विचारायचं कळत नाही तुम्हाला? इडियट. सॉरी सर. सॉरी म्हणून काय होणार आहे? फोन लावा भोईट्यांना आणि विचारा धनाजीराव नक्की काय म्हणाले होते. आत्ता रात्री 8 वाजता का उद्या सकाळी 8 वाजता विचारा. हो सर, गेट लॉस्ट. मी भोईटेंना फोन करतो सर. कार्तिक मला सांग, आपण इथं आलो तेव्हा पहिल्यांदा काय विचार केला? इथल्या एस्टॅब्लिश कन्स्ट्रक्शन कंपनीना कसं टॅकल करायचं, बरोबर? करेक्ट सर. तसंच इथल्या लोकांनीही आपल्या बाबतीत असा विचार केला नसेल. कशावरून? हर्षवर्धन भोसले आपली जाहिरात पाहून सावध झाला असेल आणि आपण आपले पाय इथं रोवण्या अगोदर आपल्याला मुळासकट उखडून टाकण्याचा त्यांनी प्लॅन केला असेल. त्यातलाच हाही एखादा प्लॅन असू शकतो. म्हणजे स्वतःच्या बायकोला आपल्या कंपनीत कामाला लावून आपल्या कंपनीची सिक्रेट्स जाणून घ्यायची. व्हेरी सिंपल. इट्स व्हेरी सिम्पल सर. आणि म्हणूनच मला वाटते की हर्षवर्धन भोसले इतका सिंपल डाव खेळणार नाही. म्हणजे सर, हर्षवर्धन भोसलेविषयी मी जेवढं ऐकलंय त्यावरून तो एक अत्यंत धूर्त आणि हुशार माणूस आहे. कोणतीही गोष्ट करताना 100 वेळा विचार करणार. त्याच्या बायकोला आपल्याकडे पाठवून त्याच्या हाती काय लागणार आहे? कारण आपण तिला ओळखू याचा तर तो निश्चितच विचार करणार. आणि समजा असं म्हटलं की त्यांनी मुद्दामून हेरगिरी करण्यासाठी त्याच्या बायकोला इथं पाठवलंय, तर मग तिनं इथं येऊन स्वतःचं नाव, खरं नाव आसावरी भोसले असं का सांगावं? कारण तिला माहिती आहे की तिचं नाव ऐकल्यानंतर आपण तिला नोकरी देणार नाही. सर, याचा विचार तिने निश्चितच केला असणार. आणि त्यानेही. तू म्हणतोयस तोही मुद्दा कार्तिक विचार करण्यासारखा आहे. त्या स्वतःचं नाव खोटं सांगू शकले असते, पण त्याने तसं केलं नाही. म्हणजेच त्यांचा हेतू वाईट नसणार. त्यांना ही नोकरी कशासाठी हवी आहे? तसं पाहायला गेलं तर त्यांचा आपल्या बिझनेसशी काहीही संबंध नाही आहे. त्यात एक शिक्षक आहेत. पण सर, हर्षवर्धन भोसलेला काही दिवसांपूर्वी काही कारणामुळे अटक झाली होती. तेव्हा या शिक्षिकेनीच त्याचा सगळा बिझनेस सांभाळला होता आणि अगदी चोख सांभाळला होता सर. आर यू शुअर? 100% सर. ओके. म्हणजे मला या आसावरी भोसलेबद्दल नक्कीच विचार करायला हवा. चुकलंच माझं मास्तर. तुम्हाला इथं बोलून, या गावात बोलून तुमची घोर निराशा केली मी. असं का बोलताय? काय बोलणार?
या गावातल्या लोकांनी मला काही बोलायला जागाच नाही ठेवली. तुम्ही गावासाठी एवढं झटता, पण हे लोक तुमच्या विरोधात बोलतात. अहो, तुम्ही यांच्या पोरासाठी शाळा सुरू केली, पण त्या शाळेत ही आपली पोरच नाही पाठवायची म्हणतात. काय लोक आहेत. आता काय करावं तुम्हीच सांगा. एवढं सगळं करून शेवटी निराशाच पदरात पडली. माधवराव, एवढ्या तेवढ्या गोष्टींनी निराश होऊ नका. तुम्ही मला इथे बोलवून काहीही चुकलेला नाही आहात. खरं सांगू का, मला असं एखादं आवाहन हवंच होतं. माधवराव, सुपीक जमिनीवर सहज पीक काढता येतं, पण नापीक खडतर जमिनीवर पीक काढणं हे एक मोठं आवाहन असतं. आणि समजा तसं झालंच तर त्याला चमत्कार म्हणतात. असा चमत्कार आपल्याला या गावात घडवायचा आहे आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न तर आता चालू आहेतच की. मास्तर, मास्तर, अरे कोण आहे? म्या सोमनाथ. सोमू? होय. अरे काय झालं? जरा मास्तरांशी बोलायचं होतं. हां, बोला. मास्तर, त्या दिवशी शाळा तुम्ही शिकवत होता तेव्हा काही मुलं येऊन बसली होती ना? हो, मी शिवाजी महाराजांची गोष्ट सांगत होतो त्यांना. हा, तेव्हा माझा पोरगा बी तिथे येऊन बसला होता बघा. मुकुंद त्याचं नाव. बरं, मग? हो, तेव्हापासून पोराने हट्ट धरलाय मोहिते गुरुजींच्या शाळेत जायचं म्हणून. तेव्हा मास्तर पोराला शाळेत एक डाव घ्या ना मास्तर, लय उपकार होतील मास्तर. का म्हणून घ्यायचं? आणि त्या दिवशी तू आता ना पोराला फरफडत नेलं शाळातून, तेव्हा ते चुकलंच माझं. अहो, त्याचा कवाण्याच्या नादाला लागलो आणि चुकलंच बघा माझं. पुन्हा चूक करणार नाही. एकदा माफ करा, पोराला शाळेत जाऊ दे बघा. बरं, झालं गेलं विसरून जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. काय मास्तर? माझ्या शाळेत एक तमासगिरणीची मुलगी आणि एका सफाई कामगाराचा मुलगा शिकतो. त्यांच्याबरोबर तुमच्या मुलाला शिकावं लागेल आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला उद्यापासून शाळेत पाठवू शकता. का मान्य होणार नाही मास्तर? होईल की मान्य. अहो मास्तर, लय उपकार झाले बघा तुमचे, लय उपकार झाले. उद्या शाळेत पाठवतो बघा पोराला. बरं मास्तर, चलतो मी. पाटील येतो बरं काय? हा. माधवराव, चमत्काराला सुरुवात झाली आहे. होय, चमत्कारच म्हणा की. शिल्पा, दिस इज टू मच आहे. किती उशीर करायचा ग? अर्धा तास मूर्खासारखा वाट बघत बसलोय तुझ्या इकडे. सॉरी. अरे, त्या शार्दूलच्या घरी वेळ लागला. तिथून घरी गेले आणि डिरेक्टली इकडे आले. काय का? आजकाल त्या शार्दूलच्या घरी जरा जास्तीच वेळ थांबायला लागली अशी. काय काय प्लॅन काय? हे मला डिच बिच नाही ना करत आहेस? हॅलो, वेडा आहे तो. सो पण तू देखील वेड्यांचीच ट्रेनर आहेस. हायला सॉलिड जमेल ग तुमचं दोघांचं. आणि हो, नवऱ्याच्या रूपात एक आयता घरच्या घरी पेशंट मिळेल तुला. शट अप. तुला सोडून मी त्या वेड्याशी लग्न करणार आहे? एवढी पण मूर्ख नाहीये मी. Oh, really? पण खरंच नेहाने का लग्न केलं असेल त्याच्याशी? दिसायला बरी आहे, शिवाय पोलिसात नोकरी होती तिला. मग तिला का गरज वाटली असेल त्याच्याशी लग्न करायची? अगं असेल काहीतरी. प्रत्येकाला आपापला पर्सनल चॉईस असतो काय. आणि हो, काही मुलींना ना हे असे वेडेच आवडतात. आणि तुझ्यासारख्या काही मुली आमच्यासारख्यांना वेडं करतात. तू हसण्यावारी नेऊ नकोस. आय एम सिरियस. मला ना काहीतरी मोठा गोंधळ झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे काही प्रश्न असे आहेत ना त्याची उत्तरं आपल्याला गोंधळात टाकू शकतात. कसले प्रश्न, कसली उत्तरं? हे बघ, तू काय बोलतेस ना मला अजिबात काही कळत नाही. लिसन, आज मी नेहाशी बोलत होते ना तेव्हा मी तिला सहज विचारलं, काय ग कितवा महिना चालू आहे? तर म्हणाली 8वा महिना चालू आहे. मी विचारलं लग्नाला किती दिवस झाले? तर म्हणाली 5 महिने झालेत.
काय? असं कसं शक्य आहे? त्यांच्या लग्नाला 5च महिने झाले आणि तिला 8वा महिना चालू आहे. हाच तर प्रश्न मला पडलाय. म्हणजे ती लग्ना आधी प्रेग्नेंट होती की प्रेग्नेंट झाली म्हणून तिने हे लग्न केलं? काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. त्याशिवाय नेहासारखी मुलगी त्याच्यासारख्या वेड्याशी का लग्न करेल? शिल्पा, तुला असं नाही वाटत आहे का की तू तुझ्या पेशंटच्या फॅमिली मॅटर्समध्ये जरा जास्तच लक्ष घालतेस? हे बघ, आज आपण दोघं इकडे का भेटलो? आपल्या दोघांना डिनरला जायचंय म्हणून. आणि काय करत बसलोय तर त्या वेड्याची आणि नेहाची लाईफ स्टोरी डिस्कस करत बसलोय. हाऊ अनरोमॅन्टिक आहे. ओके, आय एम सॉरी. निघूया आपण. पण शिल्पा, आज माझ्याकडे पैसे नाही आहेत ग. माझ्याकडे आहेत. सो स्वीट ऑफ यू. चल. आणि व्हॉट? गाडीत पण तेवढंसं पेट्रोल नाहीये. एक 100 रुपयाचं पेट्रोल भरूया, चालेल? ओके, ग्रेट. चल चल. कसली? कसला विचार करतेस? नाही, कसला विचार करतेस? माझ्या होणाऱ्या बाळाचा आणि तो जन्माला आल्यानंतर जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्यांचा. कसले प्रश्न? काका, मी लग्नाआधीच प्रेग्नेंट होते आणि त्याच अवस्थेत मी बोहल्यावर चढले. हे सगळं का झालं, कशामुळे झालं, हे सगळे प्रश्न कधी ना कधी निर्माण होणारच ना. आज अचानक तुझ्या डोक्यामध्ये असले विचार काय आहेत? कुणी काय बोललं तुला? नाही, कुणी काही बोललं नाही, पण प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडतात. काय झालंय मला सांगशील? शार्दूलची ट्रेनर मला आज विचारत होती की मला कितवा महिना लागलाय म्हणून. शिवाय तिने हेही विचारलं माझं आणि शार्दूलचं लग्न कधी झालंय. काका, त्यावेळेला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं मी टाळलं, पण ते प्रश्न मात्र अजूनही मनात घर करून बसले. लग्नाला 5 महिने झाले आणि मला मात्र 8वा महिना सुरू आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. पूर्णे, अगे पूर्णे. काय ग? पूर्णे, माझं एक काम करशील? मी अभ्यास करते, तुला दिसतंय ना. हा, मोठा अभ्यास करते. नाही ते वेळेला 10 वेळ उठतीस अभ्यास करता करता, आणि मी एक काम सांगायचं म्हटलं की लगेच अभ्यासाचं कारण पुढं करते. ए अगं, मी भरली वांगी केलीच आज घरी. म्हणलं मोहिते गुरुजींना थोडी नेऊन द्यावी भाजी. अगं, एकटा माणूस राहतो बिचारा, कुणी बाई माणूस नाही तिथं स्वयंपाकासाठी. आपल्याकडनं जेवढी जमल तेवढी मदत करावी म्हटलं. त्यासनी भाजी नेऊन देतीस का म्हणून विचारणार होते, पण जाऊ दे, तुझी इच्छा नसेल तर उगाच. मी नाही म्हटले का देती भाजी. मी आज जाऊन देते गुरुजींना. आणि आईने पाठवली म्हणून सांग. पोळ्या पण हव्या असतील तर ते पण विचारून घे. हे घ्या. जा आणि सावकाश ग. भाजी सांडवशील वाटत. काय उत्तर देऊ मी लोकांना? काय सांगू? हे सगळं का झालंय, कशामुळे झालंय, काहीच कळत नाहीये काका. हे बघ नेहा, तुला कुणाच्याही आणि कसल्याही प्रश्नांची उत्तर देण्याची गरज नाहीये. त्या प्रश्नांची उत्तरं तुलाच माहिती आहेत. त्यावेळेला परिस्थितीत अशी होती की कोण काय करणार.
आणि त्यावेळेला तू घेतलेला निर्णय एवढा मोठा होता की या असल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आणि लोकांचं काय, त्यांना इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडतेच. स्वतःच्या आयुष्याचे प्रश्न सोडवता येत नाहीत, मग इतरांच्या आयुष्यात डोकं खूप असतात. विसरते ना, फॉरगेट इट. कसं विसरू काका सगळं? लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तरी निर्माण झालेले प्रश्न सुटणार नाहीत ना. माझ्या आयुष्याचं गणित चुकलंय, हे सत्य आहे. आणि ते मी बदलू शकत नाही. त्याचं उत्तर मी कधीच देऊ शकणार नाही. नेहा ग, तुझ्याच काय, कुणाच्याच आयुष्याच्या गणिताचं उत्तर कुणालाच देता येत नाही. मग अशा गोष्टीच्या मागे आपलं डोकं आणि वेळ का खर्च करायचा? सोडून दे सगळं. मी सोडून देईन काका, पण उद्या माझं बाळ जन्माला येईल तेव्हा ते सुद्धा आयुष्याची गणितं सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यालाही बरेच प्रश्न पडतील आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो मलाच विचारेल. काय सांगू तेव्हा त्याला? काय उत्तर देऊ? त्याच्या जन्मात आणि माझ्या लग्नात असलेल्या महिन्यांचा फरक त्याला कसा समजावून सांगू? बोला ना काका. हे बघ ना, तेव्हाच तेव्हा बघू आपण. आत्ता तू ह्या गोष्टीचा विचार करू नकोस. काही काही गोष्टी या काळावरतीच सोडायच्या असतात. तेच सगळ्यांच्या दृष्टीने बरं असतं. येस, सचिन म्हात्रे. मीच. आपण बबन जगदाळे. तुमच्याशी थोडं बोलायचंय. येऊ आत? या ना, या. अजून किती वेळ वाट बघत बसायचं आपण? किती वेळ? सर काळजी करू नका, येईल त्यांचा फोन. कधी येईल? 12 वाजले रात्रीचे. 10 मिनिटात दिवस संपेल. आता 4 तासापुढे ते काम धंदा नसल्यावर की त्यांच्या फोनची वाट बघत बसलोय. तो पांढऱ्या त्यांनी मला त्या दिवशी उभं केलं त्याच्या रूम मध्ये. आता हा धनाजी 4-4 तास इथे तात्काळ उभं ठेवलंय मला फोनची वाट बघत. एक संधी सोडत नाहीत मला त्रास द्यायची, माझा अपमान करण्याची एक संधी सोडत नाहीत ते दोघं. डोकं फिरलंय माझं. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांचा येईल फोन. हा बघा, आला फोन. हॅलो. हॅलो, मी बोलतेय. काय? तुम्ही लॅचची चावी घरी विसरलाय. तुम्ही कधी घरी येणार आहात? नाही म्हणजे मला जागा राहावं लागेल ना दार उघडण्यासाठी, म्हणून विचारलं. ये हाऊस म्हणून उशीर येत नाही मी घरी. तुझ्या धनाजी काकांनी दावणीला बांधलेला कुत्र्यासारखं बांधून ठेवलंय मला इथे. त्यांच्या फोनची वाट बघत बसलोय 4 तास, म्हणून उशीर होतो मला. मजा मारत नाही बसलो मी. हॅलो. कोणाचा फोन होता सर? सॉरी सर.